सॉरी हा. खूप जरा घाई गडबड सुरू आहे. काय आता गुढीपाडवा येतोय ना, त्याची तयारी चालू आहे सगळी. तुमची तयारी झाली की नाही? अरे, आज तर नमस्कारच करायचा राहिला. राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्णीची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप होम. सो आज तुम्हाला कळलं असेलच माझ्या घाई गडबडीत कडे सगळं बघून, की आज आपण गुढीपाडव्याबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत. तर मी बाजूला तयारी करते आणि तयारी करता करता तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती सांगेन. तर खरं सांगायचं तर ना, गुढी पाडवा असा शास्त्रांमध्ये डायरेक्ट उल्लेख पूर्वी कुठेच नव्हता बरं का. मग काय आहे नेमकं? तर त्यासाठी आधी या दिवसाचं महत्व आपण जाणून घेऊया. आता या दिवशी म्हणजे या तिथीला चैत्र प्रतिपदा या तिथीला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सतयुगाची सुरुवात सुद्धा याच तिथीला याच दिवशी झाली. तिसरी गोष्ट, शालिवाहन नावाचा एक राजा होता. त्यांनी शालिवाहन शके संवत्सर या दिवशी सुरू केलं. म्हणजे त्यांनी त्याच्या शत्रूंवर मात केली आणि मात केल्यानंतर शालिवाहन शके संवत्सर, जे लोक पंचांग वगैरे वाचत असेल किंवा त्यांना ही गोष्ट माहिती असेल की ते संवत्सर सुद्धा याच तिथीला सुरू झालं. त्यामुळे मग त्याचा विजय, शालिवाहनचा विजय, राजाचा विजय म्हणून तेव्हा विजय काय म्हणायचं त्याला, आपण जे गुढी म्हणतोय की विजय ध्वज फडकवला गेला. तर अशी बरीच कारणं आहेत त्यामागे. भविष्य पुराणामध्ये तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख सापडतो. शिवाय भगवद्गीता जर तुम्ही वाचली असेल तर भगवद्गीतेमध्ये ऋतूनाम कुसुमाकर असं म्हटलं गेलंय. याचा अर्थ असा की सर्व ऋतूंमध्ये सर्वश्रेष्ठ असा जो ऋतू आहे, ज्यामध्ये फुलांना बहार येते म्हणजे नवीन पालवी फुटते, असा जो ऋतू आहे तो मी स्वतः आहे असं त्याच्यात म्हटलं गेलंय. मग तुम्ही विचार करा की इतक्या महत्वाच्या घटना या तिथीला घडलेल्या आहेत. शिवाय जेव्हा ती दैवी शक्ती स्वतः म्हणते की हा ऋतू किंवा या ऋतूची सुरुवात जी आहे ती म्हणजे मी स्वतः आहे, तर मग किती महत्वाचा आणि योग्य हा दिवस असेल. म्हणूनच हा सगळ्यात महत्वाचा मुहूर्त म्हणजे आपण जे म्हणतो ना 3.5 मुहूर्तांपैकी सगळ्यात पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे. कधी कधी लोकांना प्रश्न पडतो की याच दिवशी आपलं नवीन वर्ष का सुरू होतं, म्हणजे बाकी सगळं जग 31 डिसेंबरला करतंय आणि हिंदू नववर्ष हे या दिवशी का आहे. तर शास्त्रानुसार तुम्हाला माहिती सांगते थोडक्यात की आपलं जे कॅलेंडर आहे म्हणजे आपलं जे पंचांग आहे ते सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरती असतं. आणि या दिवशी सूर्य जो आहे तो मेष राशीमध्ये प्रवेश करतो. मग जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो तिथे 30 अंश म्हणजे 30 दिवसांसाठी राहतो आणि पुन्हा तो 30 दिवसांनंतर पुढच्या राशीमध्ये प्रवेश करतो. आता आपल्या राशी किती आहेत? 12. बेसिक आहे, सगळ्यांना माहिती असेलच. तर या 12 राशीमध्ये तो राहून पुन्हा पहिल्या राशीमध्ये येतो. म्हणजे 12 राशी म्हणजे 12 महिने. मग 12 महिने पूर्ण करून पुन्हा जेव्हा तो मेष राशीत येईल म्हणजे एक सर्कल कम्प्लीट झालं ना, चक्र. म्हणून 12 महिन्याचं आपलं जे वर्ष आहे ते त्या सगळ्या गणनेवर म्हणजे काउंटिंग थोडक्यात त्याच्यावर अवलंबून आहे. सो आपण जर अभ्यास केला तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत जातील. आणि ही काही फक्त शोभा किंवा काय म्हणतो त्याला आपण सजावट नाहीये, त्याच्या मागे पण खूप छान शास्त्र आहे. एक तर नवीन वर्षाची सुरुवात होतीये, तर सुरुवात झाल्यानंतर जसं मी आता म्हणाले की सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणावर गतीवरती आपलं वर्ष ठरतं. आपलं पंचांगाच्या सगळ्या तिथी वार दिवस हे सगळे त्याच्यावर असतात. तर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की गुढी उभी कुठे करायची. तर त्याच्या मागचं कारण पण हेच आहे की आपल्या दरवाजा म्हणजे आपल्या घराचा विजय व्हावा, आपल्या पूर्ण घराण्याचा विजय व्हावा, त्याची विजय पताका म्हणा किंवा ब्रह्मध्वज किंवा गुढी आपल्या साध्या भाषेमध्ये
तर ती आपण उभी करणार असतो आणि ती उभी करताना पुन्हा तेच आहे की सूर्य तिथे छान म्हणजे सूर्य त्याच्या मेष राशीमध्ये त्याचा काय म्हणायचं त्याला प्रवास सुरू होतो आणि मेष राशीमध्ये सूर्य उच्चीचा असतो, त्यामुळे सूर्याशी निगडीत सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता योगशास्त्रामध्ये आपण बघतो की डावी जी आहे ती चंद्र नाडी असते आणि उजवी जी आहे ती सूर्य नाडी असते. त्यामुळे आपल्या घराची उजवी नाडी ऍक्टिव्ह व्हावी म्हणजे सूर्याची एनर्जी ऍक्टिव्ह व्हावी, कारण नवीन वर्षामध्ये नवीन येणारा सूर्य हा चांगला ऍक्टिव्ह व्हावा आणि आपल्याला सगळ्या गोष्टी आरोग्य वगैरे सगळ्या गोष्टी मिळाव्यात, प्रगती व्हावी, म्हणून आपल्या घराच्या उजव्या बाजूला ही गुढी आपल्याला घराच्या बाहेर उभी करायची आहे. आता बऱ्याचदा आजकाल दरवाजाची इथे जागा नसते कारण फ्लॅट सिस्टीम आहे, त्यामुळे बरेच जण गॅलरीमध्ये खिडकीमध्ये पण उभी करतात, तर पर्याय त्याला नाहीये. पण साधारण घराच्या उजव्या बाजूला वास्तुशास्त्रानुसार बघितलं ना तुम्ही तर पूर्व, उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य आणि पूर्वेकडचा उत्तर भाग थोडासा, तर इथे ती खूप चांगली मानली गेली. म्हणजे पूर्वीच्या काळी जर उत्तरेकडे असेल दरवाजा, मुख्य दरवाजा, तर ऑटोमॅटिकली उत्तरेकडे दरवाजा आहे आणि आपल्या दरवाजाची उजवी बाजू म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला ईशान्यकडे ते येईलच. तर अशा या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या, ज्या मला वाटते की खूप फायदेशीर ठरतील. आता प्रश्न असा असेल की पूजेचं साहित्य काय आणि आपण कशी पूजा करायची किंवा काय काय लागतं. तर प्रत्येक घटक जो आहे आपण पूजेला वापरतोय त्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे, सायन्स आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या आयुष्यात चांगले वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे पूजा करताना व्यवस्थित आपण त्या घटकांचं महत्व समजून घेऊया म्हणजे तुम्हाला अगदीच कळेल. तर बेसिक गोष्ट तुम्हाला सांगते, आता गुढी आपल्याला उभी करायची की नाही, त्यामुळे लांबच्या लांब काठी हवी. आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसावं म्हणून आत्ताही घेतली आहे. म्हणजे बांबू आपण जो म्हणतो तो बांबू. आता हा बांबू काय, आता जो उभा राहतो असा कडक स्थिर, त्यामुळे आपल्या आयुष्यातलं स्थैर्य, पाठीचा कणा आपण जो म्हणतो जीवनाचा आधार, तो दर्शवणारा हा घटक आहे गुढीचा, जो सगळ्यात महत्वाचा आहे. तो नेहमी उंच असावा. आपल्या दरवाजाच्या बाहेर सुद्धा उजव्या बाजूला काहीतरी खाली पाट वगैरे ठेवून त्याच्यावरती हा ठेवावा आणि आपल्या दाराच्या उंचीच्या पेक्षा हा उंच जावा, कारण ती विजय पताका आहे ना, विजय ध्वज, त्यामुळे तो उंचच्या उंच असावा. आता त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपण जे बांधतो ते रेशमी वस्त्र आहे. साधारण पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं असावं असं म्हणतात. पुन्हा त्याच्या मागे तेच कारण आहे की सूर्य आपण समोर ठेवून या सगळ्या गोष्टी करतोय, त्यामुळं सूर्याचे जे रंग आहेत, केशरी रंग जो बदलत जातो, पिवळा तो आहे. काही जण साड्या पण वापरतात, त्यामुळे तो पण पर्याय आहे. ती पण शक्यतो पिवळी किंवा ऑरेंज तुम्ही वापरू शकता, म्हणजे सूर्य एनर्जी तिथे अट्रॅक्ट होईल. आता हे जे रेशमी वस्त्र किंवा कापड जे आहे ना, ते समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की छान छान कपडे वगैरे आपण घातले की आपल्याला समृद्धी आयुष्यात जेव्हा असते, खूप पैसा असतो तेव्हा आपण चांगले चांगले कपडे वापरतो. सो लक्झरी जी आहे ती आपल्या कपड्यांवरून आपल्याला लगेच दिसून येते. त्यामुळे समृद्धीचं जे प्रतीक आहे ते म्हणजे रेशमी वस्त्र आहे किंवा साडी जे तुम्ही वापरत असाल ते. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे ही कडुलिंबाची पानं आहेत ती आपण वापरतो. आता कसं आहे, आपल्या शास्त्रामध्ये नेहमी सांगत असते की जेव्हा जेव्हा नवरात्री किंवा रथसप्तमी असे जर उपवास येत असतात ना, त्याच्या मागचं कारणच हे आहे की ऋतू बदल होतो. आणि मी आत्ताच सांगितलं की वसंत ऋतू येणार. तर हा ऋतू बदल जेव्हा होतो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतात आणि शरीरात जेव्हा बदल होतात तेव्हा आपली पचनाची क्षमता कमी होते किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये बदल झालेले असतात, त्यामुळे लगेचच सर्दी पडसं होणं किंवा खोकला होणं किंवा संसर्गजन्य जे आजार असतात ते पटकन होणं खूपच स्वाभाविक आहे. आणि मग अशा वेळी काय होतं, तर तुम्ही बघितलं असेल की अश्विनमध्ये ऋतू बदल आहे की पावसाळा सुरू झालेला असतो आणि हे आता जसं मी म्हणाले की आता उन्हाळ्याला सुरुवात होत असतं.
सो अशा वेळी आपल्या आरोग्याची जी परिस्थिती आहे ती थोडीशी डाऊन झालेली असते. मग अशा वेळी नवरात्रीचे उपवास किंवा जेणेकरून फार खाणं व्हायला नको आणि आपली पचन शक्ती जी आहे त्याच्यावर जास्त प्रेशर यायला नको, ही त्याच्या मागची शास्त्रीय कारणं आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं चवीला अगदीच कडू असतं, पण हे आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं आहे. म्हणून या दिवशीचा महत्वाचा प्रसाद कोणता आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याच्यामध्ये याचा वापर होतो. हे कुटून चटणी वगैरे बनवतात आणि आपण सकाळी पहिल्यांदा हे खातो. तर याच्या मागे तीच गोष्ट आहे की आपल्या आरोग्यासाठी ही गोष्ट त्याच्यामध्ये हा घटक त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आपलं आरोग्य चांगलं राहावं याचं प्रतीक म्हणून हा घटक आहे. त्यानंतर पुढे जे आहे की साखरेची माळ जी आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये बाहेर मिळते, ती आत्ता खरं तर येताना मला मिळाली नाही, नाहीतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ती दाखवणार होतेच. शक्यतो काय होतं, मी बऱ्याचदा ती घरी बनवते. कारण साखरेचा पाक वगैरे बनवून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याच्यामध्ये मग धागे वगैरे लावून आपण ती बनवू शकतो, जी मी यापूर्वी बऱ्याचदा बनवली आहे. पण आत्ता शूटिंगच्या शेड्यूलमुळे बनवायला वेळ मिळाला नाही आणि आत्ता मला ही सगळी मुख्य माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवायची होती, जी जर त्याची मी वाट बघत राहिले असते तर उशिरा पोहोचली असती. म्हणून सो तुम्ही समजून घ्या, आपली फॅमिली आहे त्यामुळं मला मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, की तुम्ही समजून घ्या. तर साखरेची जी माळ आहे ती म्हणजे आनंद. आपल्या आयुष्यात आनंद जेव्हा येतो, सुख समाधान येतं, तेव्हा आपण तोंड गोड करतो आणि ते साजरं करतो. त्यामुळं त्या गोष्टी इथे आपल्याला साखरेच्या माळेमध्ये दिसून येतात. आता तुम्ही जर बघितलं तर जसं मी मगाशी म्हणाले की एक महत्वाचा प्रसाद आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी हे जे कडुलिंबाची जी पानं आहेत ती आणि गूळ या सगळ्या घालून काही काही जण चिंच वगैरे पण तो चव हे करायला घालतात. तर त्याची चटणी बनवली जाते आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यात आधी त्या दिवशी खाल्ला जातो. आता त्याचं महत्व काय आहे? एकतर आरोग्य आहेच, पण आपल्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत त्याच्यासाठी ही जी चव आहे ती आत्ता आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. शिवाय आयुष्यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा कडू गोड दोन्ही आठवणी ज्या आहेत त्या आपल्याला पुढे आयुष्यात मिळणार आहेत, तसे अनुभव येणार आहेत. त्याची मानसिक तयारी सुद्धा इथे आपल्याला या चवीनुसार कळते. सो शारीरिकच असं नाही, मानसिक तयारी सुद्धा या घटकांमधून जे काही आपण गुढी उभा करताना वापरतो त्या घटकांमधून या गोष्टींची जाणीव होते. शिवाय हा जो कलश आहे तो कलश आपण त्याच्यावरती असा उपडा किंवा उलटा जो आपल्याला समजेल असा शब्द असा पूर्ण गुढी तयार केल्यानंतर उपडा ठेवतो. ते एक विजयाचं प्रतीक आहे आणि कलश हे नेहमीच काय म्हणायचं त्याला लक्ष्मीचं प्रतीक आणि याचं प्रतीक तर आहेच आहे आपल्याकडे, पण इथे खास करून तो विजयाचं प्रतीक. तर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यातून आपल्याला आयुष्यामध्ये आयुष्य कसं जगायचं किंवा आयुष्यामध्ये महत्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत तर स्थैर्य, समृद्धी, विजय म्हणजे सक्सेस, आरोग्य, या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपण आपल्या घराचा जो आहे ध्वज तयार करतोय आणि जसं मी म्हणाले की सूर्य नाणी ऍक्टिव्ह करतोय. तर हे फक्त सजावट नाहीये किंवा उगीच करायचं म्हणून असं नाही. ह्याच्या मागची ही शास्त्रांची कारणं आणि हे सगळं कळल्यावरती तुम्हाला त्याचा आनंद लक्षात येईल आणि तुम्ही त्या भावनेने जेव्हा कराल तेव्हा खरोखर तुमच्या घरासाठी त्या गोष्टी ऍक्टिव्ह होतील आणि पुढचं आयुष्य, नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी आपण प्रार्थना करू. त्याचं छान पूजन वगैरे करून या दिवशी जसं मी म्हणाले की कडुलिंबाची पानं आणि गूळ याचा नैवेद्य वगैरे आपण करतो. शिवाय फुलं वगैरे आपण नेहमी करतो, त्यामुळे फुलांचा एक छान हार सुद्धा आपण तिथे पूजा करताना तिथे लावतो. शिवाय आंब्याची पानं हे सगळी कशी शुद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ठेवून तुम्ही पूजा करायच्या आहेतच. बऱ्याच जणांकडे या दिवशी पुरणपोळी बनते, पण मी जे लहानपणापासून हे केलंय, शिकलीये किंवा पाहिलंय, तर आमच्याकडे श्रीखंडपुरीचा नैवेद्य असतो यावेळी म्हणजे खास दुपारी जेव्हा आपण जेवणाचा नैवेद्य दाखवतो संपूर्ण ताट, तेव्हा श्रीखंडपुरी असते. कारण इतर सगळ्या ह्याच्यात पुरणपोळी असतेच ना. तर श्रीखंडपुरी जेणेकरून आपल्या शरीराला थोडा थंडावा मिळावा, उन्हाळा सुरू होतोय त्यामुळे
कारण पुरणपोळी थोडी पचायला जड ना, डाळी वगैरेसाठी. त्यामुळे श्रीखंड पुरी हा आमच्याकडचा भेद आहे. तुमच्याकडे काय असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर अशा या कडू गोड आठवणी बरोबर मानसिक, शारीरिक आणि आपल्या भविष्याची चांगली जडण-घडण घडवणारा असा हा आपला सण आहे. हा याबद्दलच्या आत्ताच्या माहिती तुम्हाला माहिती होत्या का नाही? हे सांगा बरं का. आणि हो, या दिवशी ना दान, धर्म, पूजा या सगळ्यासाठी खूप छान महत्त्व आहे बरं का. या दिवशी ना पंचांगाची सुद्धा पूजा केली जाते. जे लोकं ज्योतिषशास्त्र, ब्राह्मण आहेत त्यांच्याकडे पंचांग त्याची पूजा होते. आणि या दिवशी पंचांग ऐकावं. जर वाचत नसाल, तर तुम्ही पंचांग ऐकावं असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे मी प्रयत्न करेनच की त्या दिवशी सकाळी लवकर बेसिक काही पंचांग वाचून त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यामुळे त्या दिवशी सकाळी आपण पंचांग ऐकूयात. म्हणजे सगळे विधी, सगळं शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. ज्या गोष्टी मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करा. म्हणजे तुमचं नवीन वर्ष छान समृद्धीचं, आनंदाचं, स्थैर्याचं आणि आरोग्याचं जावो हीच इच्छा आहे. आणि हे सगळं करत असताना माझ्याकडून तुमच्यापर्यंत ही जी बेसिक माहिती पुरवली गेली ती तुम्हाला माहिती होती का? तुम्हाला आवडली आहे का? आणि ती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारायचे आहेत. कारण आपलं ठरलंय की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देणार आहोत. तर भेटूयात नवीन वर्षी, नवीन माहिती सकट, जे आता लवकरच गुढीपाडव्यापासून सुरू होतंय. आणि या मुहूर्तावर नवीन-नवीन छान-छान गोष्टी तुम्ही पण सुरू करा. मी आरोग्यासाठी सुरू करते, तुम्ही मला जॉइन होऊ शकता. तोपर्यंत थँक